2026 यातला मे महिना हा 5वा महिना. आपण जाणून घेऊया हा महिना प्रत्येक भाग्यांकाला काय सूचना देतोय. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि तुमचंही युट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करते. आज एप्रिल महिन्याचा शेवटचा बुधवार, म्हणजेच अर्थात पुढचा महिना अर्थात मे हा प्रत्येक भाग्यांकाला काय इंडिकेशन देतोय ते बघण्याचा वार. मग चला बघूया. भाग्यांक 1 म्हणजेच अर्थात ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 या तारखांना झालाय. हा महिना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सुचवतोय आणि ती म्हणजे सिंहावलोकन. आपण हातात काय काय काम घेतलं होतं, त्यातलं किती पुरं झालं, किती राहिलं आहे याच्याकडे थोडस अलिप्त होऊन बघायला पाहिजे आहे, याची गरज सांगणारा हा महिना आहे. अजून महत्वाची गोष्ट, हे सर्व करत असताना तुम्हाला काही गोष्टी अशा लक्षात येतील की ज्या आपण आपल्या लिस्टवरती ठेवल्या आहेत पण आता त्या गरजेच्या नाही आहेत. त्यामुळे त्या गोष्टी बाजूला काढून टाकणे आणि ज्या गरजेच्या आहेत त्या थोड्याशा पुश करून लवकर पूर्ण करणे. तुमच्या कामातल्या काही गोष्टींच्या वरती संशोधन करण्याची पण गरज आहे. त्या गोष्टी पूर्ण करून मग पुढच्या कामांना हातात घ्यायला पाहिजे, म्हणजेच अभ्यासाची पण गरज आहे. तसंच परदेशातल्या काही कामांच्याकडे जर तुम्ही लक्ष ठेवून असाल किंवा तिथे चंचू प्रवेश कसा करायचा हा विचार तुम्ही करत असाल तर आत्ताचा काळ योग्य ठरू शकतो. त्या संधी सुद्धा आपण टॅप करून बघू शकतो. आणि याच्या बरोबर अजूनही महत्वाची गोष्ट अशी आहे की घरच्या जबाबदाऱ्यांच्याकडे सुद्धा रुपया दुर्लक्ष होऊ देऊ नका. जोडीदाराबरोबर चांगला मेळ राहील. आणि विद्यार्थ्यांचं जर म्हणाल तर परदेशात ज्यांना शिकायला जायचं आहे किंवा तिथे ऍडमिशन साठी प्रयत्न करायचे आहे त्यांनी अभ्यासावरती जास्त लक्ष केंद्रित केलं जावं ही सूचना. आता वळूया भाग्यांक 2 कडे, म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 या तारखांना झाला आहे. हा महिना तुमच्या समोरचं काम, तुमच्या समोरच्या जबाबदाऱ्या आणि याच्यातून पुढे जाऊन होणारे फायदे या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष विचार केला जावा हे सुचवणारा महिना आहे. नेहमीपेक्षा थोडे जास्तीचे काम करावे लागेल हेही आपल्याला दिसतंय, पण घाबरायचं काही आवश्यकता नाही. तुम्ही अतिशय उत्तमरित्या आणि भावनिक बॅलन्सनी हे व्यवस्थित सगळं काम करू शकाल. तुमचं काम किंवा तुमचे गुण, विशेषतः तुम्ही जर का जॉबमध्ये असाल तर तुमच्या सिनियर्सच्या पुढे ठेवण्यासाठी हा काळ खूप चांगला ठरणार आहे. स्वतःबद्दल बोला, तुमचं काम त्यांच्या पुढे मांडा. तुम्हाला काम करून सुद्धा काही ठिकाणी जर का इन्क्रिमेंटची अपेक्षा होती आणि तुम्हाला ते मिळालं नसेल तर त्याच्याबद्दल सुद्धा वरिष्ठांशी बोलायला हा काळ आपल्याला योग्य ठरू शकतो. आता हेही महत्वाचं आहे की आपण जे काम पूर्ण केलेलं असतं ना ते काम आपण एकट्याने पूर्ण केलेलं नसतं, ते टीमवर्क असतं. त्यामुळे आपल्या बरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे, आपल्याला मदत करायला, आपल्याला सपोर्ट करायला, त्यांना सुद्धा त्यांचं ड्यू क्रेडिट दिलं गेलं पाहिजे. जोडीदाराबरोबर वेळ घालवायचा तो वेळ तुम्ही मॅनेज करू शकाल. आणि विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना, तुमचा जो अभ्यास पूर्ण झाला आहे ना त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करा, म्हणजे त्या विषयांची किंवा त्या अभ्यासाची रिव्हिजन व्हायला पाहिजे. आता वळूया भाग्यांक 3 कडे. याचाच अर्थ ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 या तारखांना झाला आहे. हा महिना एक महत्वाची सूचना आपल्याला देतोय की जे काम आपल्या हातात आहे किंवा आपण हातात घेतलंय ते व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष दिलं जावं. कारण शक्यता अशी आहे की एखाद्या नवीन कामाची संधी तुमच्या पुढे येऊ शकते. ही नवीन काम दरवाजा ठोठवू शकतंय याची इंडिकेशन्स आता मिळू शकतात आपल्याला. काही प्रमाणात इंट्युशनचा सुद्धा एक महत्वाचा रोल तुमच्या आता आयुष्यात प्ले केला जाऊ शकतोय. म्हणजे कसं,
मंडळी, ह्याच्यावरती विचार जरूर व्हावा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं खरं तर तुमच्या पाशीच आहेत. कारण सबकॉन्शियस माइंडची पॉवर ही चांगल्या प्रकारे तुम्हाला आता त्याची काही इंडिकेशन देऊ शकेल. म्हणजेच एखादा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर थिंक ओव्हर इट, त्याच्यावरती खरंच विचार करा. कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या पाशीच सापडण्याची जबरदस्त शक्यता जाणवते. पूर्ण कॉन्फिडन्सने काम पुरं केलं जावं आणि हे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यापाशी नक्कीच आहे. जोडीदाराबरोबर चांगल्या प्रकारे काळ तुम्ही व्यतीत करू शकाल. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणाल तर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना असं लक्षात येईल की एरवी न लक्षात आलेला एखादा नवीन दृष्टिकोन आता त्यांच्या लक्षात यायला लागलाय. आता वळूया भाग्यांक 4 कडे. म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 या तारखांना झाला आहे. मंडळी, मागच्या महिन्यात तुम्ही कामाचा जो झपाटा लावला होता ना, आणि त्याच्यामुळे तुमची जी कामं पूर्णत्वाला गेलेली असणार आहेत, त्याच्यानंतर आता नवीन कामं तुमची वाट बघतायत. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने काम पूर्ण केलंय ना, त्याची नोंद सुद्धा घेतली गेली असणार आहे. त्यामुळेच अजून अशी काही महत्वाची कामं तुमची वाट बघतायत की ज्या ठिकाणी उत्तम कॉन्फिडन्स आणि लॉजिक या दोन्हीची आवश्यकता पडू शकते. आणि लक्षात ठेवा, आपल्याकडे ह्या गोष्टीची कमतरता नाहीये. तेव्हा आत्मविश्वासाने कामाला लागा. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. रादर जो वेळ तुम्ही घालवाल तो क्वालिटी टाईम असेल. कामाच्या ठिकाणी अर्थातच असं आहे की जर का नवीन कामं आपल्याकडे आली आहेत किंवा आपल्यासाठी ठेवली गेली आहेत तर थोडासा जास्त वेळ आपल्याला कामासाठी द्यावा लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी पण हीच थीम आहे की त्यांनी आपल्या अभ्यासाला जास्त वेळ दिला जावा. आता भाग्यांक 5 म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 या तारखांना झाला आहे. हा महिना यावेळेस आपल्याला असं सुचवतोय की मागच्या महिन्यात तुम्ही जी नवीन कामं हातात घेतलीत ना, त्यांचाच पाठपुरावा केला जावा आणि त्यांच्यावरच जास्त लक्ष केंद्रित करावं. तुमचे सहकारी, तुमचे टीममेट यांच्याबरोबर रॅपो आपला चांगला ठेवावा, जेणेकरून हातातलंच काम तुम्ही सर्वांनी मिळून वेळेत पूर्ण करणं तुम्हाला अजिबात कठीण जाऊ नये. ज्या वेळेला ना अशा टीमवर्कनी काम पूर्ण होतं त्यावेळेला एक सहकार्याची भावना कामाच्या ठिकाणी प्रस्थापित होते आणि हे सर्वच ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने अतिशय योग्य असते. आधी कुणाशी जर का तुमचे मतभेद झाले असेल तर त्यांच्याशी सुद्धा या महिन्यामध्ये दिलजमाई होऊ शकते. अशी एकूण सगळी आपल्याला इंडिकेशन्स येत आहेत. काही ठिकाणी नुसत्या नवीन ओळखीचं सुद्धा मैत्रीत रूपांतर होऊ शकतंय. जोडीदाराबरोबर उत्तम वेळ घालवू शकाल. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी जर म्हणायचं असेल तर त्यांनी जे कठीण पोर्शन आहे किंवा प्रत्येक विषयातला जो कठीण भाग आहे त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं जावं ही सूचना. आता भाग्यांक 6 म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखांना झाला आहे. या महिन्यात तुम्ही जी कामं करताय ना त्या कामांना उत्तम नशिबाची साथ मिळायला हरकत नाहीये. तुमची जी सवय आहे ना की इतरांच्या बरोबर सहकार्याने काम करणं, याला एका उत्तम दिशेची साथ मिळू शकते. आणि याच्यामुळे ना तुम्ही कामासाठी जो वेळ ठेवला आहे कदाचित ही शक्यता पण आहे की त्याच्या आधीच तुम्ही तुमची कामं पूर्ण करू शकताय. आणि त्यामुळे काय होईल की थोडा रिकामा जास्तीचा वेळ तुमच्या हातात राहील आणि जोडीदाराबरोबर काही करमणुकीच्या कार्यक्रमांना सुद्धा जाणं तुम्हाला सहज शक्य होईल. अर्थातच त्यामुळे जोडीदार खुश राहील हे काही वेगळं सांगायला नकोय. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता पडणार आहे. कला क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना हा काळ जास्त चांगला जाईल. त्यांनी त्याच्यावरती लक्ष आपलं केंद्रित करावं. भाग्यांक 7 याचाच अर्थ ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या
7, 16 किंवा 25 या तारखांना झाला आहे. या महिन्यात तुमच्या स्वभावामध्ये एक वेगळ्याच प्रकारची प्रॅक्टिकॅलिटी दिसायला हरकत नाहीये. याचंही चांगलं रिफ्लेक्शन तुमच्या कामात पडायला हरकत नाहीये आणि ना एक वेगळ्या दृष्टिकोन समोर ठेवून तुम्ही काम करायला लागत बघा. एरवी जे तुम्ही स्वतःच्या कोशात असायचात, या महिन्यात मात्र तुम्ही इतरांच्या बरोबर चांगली इंटरॅक्शन करू शकताय हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यामुळे इतरांच्या बरोबर थोडे तुमचे संबंध स्नेहभावाचे होऊ शकतात. रादर या इंटरॅक्शनची तुम्हाला गरज पडणार आहे. आत्मविश्वासही जाणवलेला तुम्हाला जाणवेल की वाढलेला आहे आणि याचाच परिणाम आपल्या कामावरही खूप चांगला पॉझिटिव्हली तुम्हाला दिसणार आहे. याच्या जोडीला जोडीदाराबरोबर सुद्धा तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल आणि विद्यार्थ्यांच्यासाठी महत्वाची सूचना म्हणजे अजिबात वेळ वाया घालवला जाऊ नये. आता वळूया भाग्यांक 8 कडे, म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखांना झाला आहे. एरवी कसं व्हायचं, तुम्ही मंडळी कष्टाने जास्त वेळ घालून सुद्धा काम पूर्ण करायचा, पण तरीही कधीतरी तुम्हाला संधी आपल्याकडे येण्यासाठी वाट बघायला लागायची. पण या महिन्यामध्ये मात्र थोडंसं आपले योग बदलत आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की संधी आपली वाट बघत असतील असा अनुभव तुम्हाला यायला हरकत नाहीये. काहीतरी चांगल्या बदलाची अपेक्षा जी आपण करत होतो ना, तो चांगला बदल आपल्याला या महिन्यात दिसण्याची शक्यता नक्कीच समोर येते. अर्थात कुठची संधी स्वीकारताना साधक बाधक विचार करूनच आपण पुढे जावं ही सूचना. जोडीदाराबरोबर क्वालिटी टाइम घालवणं तुम्हाला सहज शक्य होईल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशनच्यासाठी त्याने थोडे जास्त प्रयत्न करावे, म्हणजे आपल्याला ऍडमिशनच्या शक्यता लांब नाही असा अनुभव यायला हरकत नाहीये. आता पुढचा भाग्यांक राहिला मंडळी 9, म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 या तारखांना झाला आहे. हा महिना विशेष करून आपल्याला पैशाच्या दृष्टीने पॉझिटिव्ह इंडिकेशन देण्याच्या शक्यता दाखवतोय. म्हणजे जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील तर ती सुद्धा रक्कम व्याजासकट तुमच्या हातात येऊ शकते. अर्थात त्याचं डिप्लॉयमेंट नंतर पुढे कसं करायचं याच्यासाठी मात्र खोलवर विचार करून पुढे गेलं जावं. अर्थातच पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर झाल्याचा अनुभवही तुम्हाला येईल. तसंच कष्टाला फळे रसाळ गोमटी यांचा सुद्धा अनुभव यायला हरकत नसावी. एक चांगला आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन तुम्ही कामाच्या ठिकाणी पुढे जाऊ शकता. जोडीदाराबरोबरचा सुद्धा रॅपो चांगला राहायला हरकत नाहीये आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक यश मिळवण्यात त्यांना अडचण येऊ नये. आज आपण इथेच थांबू. पण मंडळी, आपलं YouTube चॅनेल अंजली टी वाचन याच्यावरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स अवश्य पाठवा. धन्यवाद.